नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी. युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि सर्वच पक्ष आता प्रचारात बिझी आहेत. मी सध्या नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक 2मध्ये आहे आणि प्रभाग क्रमांक 2मध्ये राष्ट्रवादी ही खरं तर नांदेड उत्तरमध्ये राष्ट्रवादी ही स्वतंत्र लढते आहे. आपल्यासोबत स्वतः राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. काय विजन आहे तुमचं? आता जनतेसमोर जात आहे तुम्ही मत मागायला. प्रभाग क्रमांक 2मध्ये जे बी आत्तापर्यंतचे नगरसेवक आहेत त्यांनी कुठलेच कामं केले नाहीत. ते सर्व कामाला करायचे. रस्त्याचे असो, ड्रेनेजचे असो, लेकरांच्या शिक्षणाचे असो, शाळांचे असो, सगळे कामं आम्हाला करायचे. बरं, नळाचा विषय, पाण्याचा प्रश्न आहे, तुमचा कचऱ्याचा प्रश्न आहे. सध्या काय व्यवस्थापन होते घनकचऱ्याचं? काहीच व्यवस्थापन नाही. घंटागाडी गल्ली जायला रस्त्याचं पाहिजे की साहेब? घंटागाडी जायला रस्त्याचं पाहिजे, रस्ताच नाही. कुठून जाणार घंटागाडी? रस्ते नाही तुमच्या बघा ना, तुम्ही जाऊन बघा, दाखवा ना सगळ्यांना की रस्ते कुठं कुठं आहेत आणि कुठं नाही. आणि त्याच्यावर जनतेची प्रतिक्रिया घ्या. 3,500 कोटी रुपयाचा विकास कुठे केला आहे? आता गेला असेल कोणाच्या तरी घरी, कोणाच्या नगरसेवकाच्या, कोणा महापौराच्या, कोणाच तरी घरी गेला असेल. बघावं लागेल. आता याची काढू आम्ही, सगळ्यांची काढू. आमच्या जवळ सत्ता येईल, आमची 100% राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे. त्याच्यामध्ये सगळे आम्ही घोटाळे काढू. बरं, अजून काय प्रश्न आहेत? पथदिव्यांचे, CCTVचे? कुठलीच व्यवस्था नाही हो. पथदिवे नाही. तुम्ही कोणची सांगा, कुठलीच नाही. काहीच नाही, काहीच. CCTV तर दूर सिटीमध्ये नाही, नगरात कुठून राहणार आहेत? मग आमचं काम बोलते म्हणतात ते आमचं काम बोलते. काम तुम्ही विचारा ना जनतेला जाऊन. एवढी भयानक परिस्थिती आहे. बरं, तुम्ही काय करणार तुम्हाला जर निवडून दिलं? आता एक संधी तर द्या, बघू ता. म्हणून दाखवू नये, करून दाखवता. 100% काम करू आम्ही. काय प्रश्न आहेत तुमच्या प्रभागामध्ये? ये प्रभाग नंबर 2 के अंदर ये प्रभाग में क्या है, नए एरिया है ज़्यादातर. तो इसमें रोड के सबसे बड़ी प्रॉब्लम बोले तो रास्ते नहीं है, नाली नहीं है, ड्रेनेज लाइन कई जगह नहीं है. फिर उसके बाद घंटा गाड़ी का मसला है. लोगों को खुला प्लॉट दिखा कि उसको बोले तो कचरे का स्पॉट बना दे रहे. वो इस वजह से हो रहा कि इसके पिछले जो नगर सेवक रहे वाले हैं उनका जो काम करने का मामला था बहुत बेकार था. अभी तक के कोई काम सही ढंग से हुआ नहीं. हम जहाँ भी जा रहे, जो प्रभाग के अंदर डोर टू डोर जो विज़िट दे रहे, तो सब लोगों की नाराज़गी पिछले नगर सेवकों के ताल्लुक से है. अजून काय समस्या तुमच्या महिलांच्या असतील, सगळ्या जनतेच्या असतील? अरे समस्या बोले तो बहुत ज़्यादा समस्या है. यहाँ पे महिलाओं की सुरक्षा के बारे में समस्या है. यहाँ पे कोई CCTV, आप रास्ते नहीं है तो CCTV की बात कहाँ से आएंगी? तो CCTV ज़रूरी है. और हमने एक मिशन ये रखे हैं कि ये प्रभाग नांदेड़ वाले जो भी है, जितने प्रभाग 20 प्रभाग है, 20 प्रभागों में सबसे अच्छा प्रभाग बनाने की कोशिश करेंगे. यहाँ पे रास्तों के साथ साथ CCTV लगाएंगे जिसमें महिला की सुरक्षा उसके ज़रिए करेंगे. और स्कूल जो है, स्कूल की इमारत बहुत बेकार कंडीशन में है, तो वो स्कूल की जो इमारत है सही अच्छी इमारत बनाएंगे. प्लेग्राउंड, बच्चों को खेलने के लिए प्लेग्राउंड बाउंड्री वॉल के साथ बनाएंगे. यहाँ पे शमशान भूमि का मसला है, तो शमशान भूमि, कब्रस्तान, मुस्लिम समाज के लिए कब्रस्तान नहीं है, बड़ा कब्रस्तान के लिए हम करेंगे, शमशान भूमि के लिए करेंगे. काय जाहीरनाम्यामध्ये काय प्रसिद्ध केले राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्ये प्रभाग क्रमांक 2मध्ये माननीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या जवळपास 50% जे रोड झालेले आहेत ते प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या निधीतून झालेले आहेत. जे मंदिराला असेल, आमच्या गावामध्ये मूळगाव तोडा बुद्रुक इथे बुद्ध विहाराच्या ठिकाणी गट्टूचं काम असेल, अनेक ठिकाणी प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांनी कामं केलेली आहेत. त्या कामावर आम्ही नांदेड दक्षिणमध्ये युती केली आहे, उत्तरमध्ये स्वतंत्र लढत आहे. आता युतीचा विषय कसा आहे, आमदार चिखलीकर साहेब आणि शिवसेनेचे नेते हेमंतभाऊ पाटील ते यांच्यामधला आहे, आमचा विषय नाही. उत्तरमध्ये काय होईल, काय परिस्थिती राहील उत्तरमध्ये परिस्थिती अशी राहील की नक्कीच नवीन चेहऱ्याला संधी भेटेल. त्यामध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये लढत असलेले उमेदवार सर्व उमेदवार निवडून येतील. विजयाची खात्री आहे? हो, नक्कीच आहे. काय विकासाचे मुद्दे घेऊन जात आहे समोर जनतेला? या महापालिका निवडणुकीमध्ये आम्ही जनतेला विकासाचे मुद्दे, नालीचा प्रश्न असेल, कचरा गाडीचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न आहे, पथदिव्याचा प्रश्न आहे. आजही कोणत्याही गल्लीमध्ये गेलात तर एकच समस्या आहे, पोल आहेत पण तिथं बल्ब नाही, लाईट नाही. ते लाईट आम्ही 10-10 वर्षे जे नगरसेवक राहिलेले आहेत त्यांच्या कधी नजरेत आलं नाही की इथं जाऊन लाईट बसवला पाहिजे. लोक एवढे परेशान आहेत आणि आम्ही 10-10 वर्षापासून काम करतात. आमच्या पद्धतीनं आम्ही
ज्या गल्लीमध्ये जिथं लाईट बसवता येते त्या आमच्या स्वखर्चातून आम्ही प्रत्येक ठिकाणी चारही उमेदवारांना जसं जसं पद्धतीनं काम करता येईल तसं आम्ही आजपर्यंत केलेलं आहे. ड्रेनेजचा प्रश्न आहे, कुठं चेंबर चॉकअप होते, संडाचं पाणी बाहेर रस्त्यावर येते, वास उठलेला आहे पूर्ण प्रभागानं. याच्यावर कोणाचंही लक्ष नाही. हेच मागच्या 15 वर्षापासून जे नगरसेवक होते तेच आज दुसऱ्या रूपामध्ये कमळ घेऊन हातामध्ये आता पुढं आलेले आहेत. त्यांना जनतेमध्ये कुठलीही दाद नाही. हे जे महापालिकेचे कर्मचारी आहेत, आयुक्त आहेत आणि या नगरसेवकाचं 5-10 वर्षामध्ये सेटलमेंट झालेलं आहे. जनतेनं प्रश्न विचारला की ते आयुक्त साहेबाला फोन लावून गुळगुळ बोलतात. अशी ताटर भूमिका यांच्यामध्ये नाही, कारण का ते कमिशन खाऊन आहे ना मिंदे होऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांचा कुठलाही विषय राहणार नाही. आम्ही विकास हे जनतेला दाखवून देऊ. नाली, स्वच्छ पाणी, लाईट, जे मूलभूत सुविधा आहेत ते आम्ही सर्व जनतेला हे की नाही करून दाखवू. नगरसेवकाचं काम काय असते या प्रभागामध्ये जनतेला आम्ही दाखवून देऊ. तुम्ही म्हणताय आता ज्यांचं तुम्ही विषय काढला की हातात कमळ घेऊन दुसऱ्या पक्षातून उभे आहेत, ते म्हणतात आम्ही प्रशासक असताना सुद्धा 3 वर्ष कार्यालय सुरू ठेवलं. तुम्ही आता जनतेत जाऊन बघा. आज आम्ही प्रत्येक डोर टू डोर फिरत आहोत. आम्हाला जनतेतून अशी प्रतिक्रिया येते की तुम्ही काळजीच करू नका, आम्हीच इलेक्शन हातात घेतलेलं आहे. यावेळेस आम्ही नव्या चेहऱ्याला आम्ही संधी स्वतः देणार आहोत. आम्हाला प्रचार करायचीही गरज नाही. हे का की त्यांनी जे केलं नाही, जे काम केलं नसल्यामुळं त्यांना त्यांच्या कामाची पावती जनता आम्हाला सांगत आहे की बाबा त्यांनी काम केलेलं आहे, तुम्हाला प्रचार करायची आवश्यकता नाही, आम्हीच त्यांना दाखवून देऊ काय करायचं ते. अशी परिस्थिती आता आहे. आमदारकीच्या माध्यमातून काही कामं झाली नाहीत विकास कामं? आमदारकीच्या माध्यमातून काही कामं झाली असतील, पण त्यांनी त्यांच्या स्वार्थापोटी कामं केली. कोणाच्या घरातून कामं झाली नाही. ते शासनाचा निधी आहे, जनतेचा निधी आहे आणि ते आमच्या टॅक्समधून पैसे घेऊन कोणी कामं करत असेल तर स्वतः 10-15% कमिशन खाऊन काम करत आहेत. त्याच्यामुळे आहे की नाही कोणी असं म्हणू नये की माझ्या घरचा पैसा आहे आणि मी इथं लावलेला आहे, ते कोणी सांगायची तर गरज नाही. निष्ठावंतांना शिवसेनेने डावललं अशाची देखील चर्चा होती. मी गेल्या 15 वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करत होतो. 9 वर्षे उपजिल्हा म्हणून प्रमुख म्हणून काम केले. गेल्या याच्यामध्ये मी जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड झाली होती. शेवटच्या अर्ध्या रात्री मला सांगितलं पण नाही, तुझंच फायनल आहे तिकीट. कोणा सांगितलं? म्हणजे वरचे नेते, बाबा तुझंच फायनल आहे. पण मला काही असं माझ्या गुप्तचरानं सांगितले की तुझं तिकीट फायनल नाही, पक्षाच्या बाहेरचा माणूस आणून आयात करून त्याला तिकीट देण्यात येणार आहे. मग त्याच टायमाला मला चिखलीकर साहेब, नांदेड जिल्ह्याचे नेते, ज्याचा कोण नाही म्हणणार का, त्याचा वाली म्हणून चिखलीकर साहेबांना मला बोलून घेतलं आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घेतला आणि B.Pharm देऊन मला घड्याळ राष्ट्रवादीमधून संधी दिली. त्या संधीचं सोनं करण्यासाठी आज मी प्रभागामध्ये फिरत आहे. तुमचा जो आता कॅनल रोड आहे त्या ठिकाणी उड्डाणपुलाची आवश्यकता आहे, कारण संध्याकाळच्या वेळेस भयंकर ट्रॅफिक होते. हा विषय खरं तर आमदारकीच्या माध्यमातून नसर हा विषय कॅनल रोडचा उड्डाणपुलाचा तर विषय आहेच. ते नांदेड शहरामधून वजिराबादच्या गोदावरीपासून जर उड्डाणपूल सुरू झाला तर नांदेडच्या बाहेर निघला पाहिजे. या चौकातून टी पॉईंट होऊन इकडं भोकर सांगवीच्या इकडं निघला पाहिजे. असा विकास हे विजन राहायला पाहिजे होतं. फक्त अजूनही आमदार, खासदार, मंत्री हे सगळे गल्लीबोळ्यातले रस्ते कमिशन करून इथंच आहेत. जे सिटीचं जे विजन पाहिजे, जे मेट्रो सिटीचं जे विजन आहे पुणे मुंबई, त्या पद्धतीनं नांदेड डेव्हलप व्हायला पाहिजे. ते आजपर्यंत कोणीच केलं नाही. तर मुख्यमंत्री होऊन गेलेत, 10-10 वर्षे, 50-50 वर्षे त्यांच्या घरात सत्ता राहिली. आता मी काय तेवढा मोठा नाही, छोटा कार्यकर्ता आहे, मला एवढं समजते. तर यांना किती समजायला पाहिजे होतं. यांनी तर थायलंड, अमेरिका, बाहेर देश एवढं फिरून आलेत आणि एवढं फिरल्याच्या नंतर त्याला डोळ्याला दिसायला पाहिजे होते बाबा आपल्या नांदेडला पण आपण असा विकास करू शकता. ते काय घरातून करायचं नाही, शासन देणार आहे पैसा. असं विजन कोण्याही नेत्याने इथं ठेवलेलं नाही. राज्यामध्ये खरं तर तुम्ही महायुतीत आहात, खरं तर तुमचे विचार हे पुरोगामी आहेत, पण हिंदुत्ववादी पक्षासोबत तुम्ही सत्तेमध्ये आहात. काल देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली, एकाही महापुरुषाचा फोटो नाही आहे, फक्त श्यामाप्रसाद मुखर्जी, तुमचे चंद्रकांत हेडगेवार आणि भारतमाता 3च फोटो होते. छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा त्यांना म्हणजे त्यांचासुद्धा ते फोटो नसल्यामुळे चर्चा अशा उठतात की महाराज तुम्हाला मतं मागायला चालतात पण स्टेजवर प्रतिमा पूजायला नाही चालत. भाजपचा विषय असा आहे की दलित, मुस्लिम, हिंदू असा वाद पेटून द्यायचा, मतं खायचं आणि सत्तेमध्ये यायचं, हाच विषय भाजपचा आहे. जनतेनं देखील ओळखलेला आहे. आता जनतेला काही सांगायची गरज नाही की काय कोणा महापुरुषाचा फोटो जमत नाही, एखादा कार्यकर्ता चांगला ग्राउंड लेवलचा असेल ते बी जमत नाही त्यांना. आज भाजपच राहिली कुठं. नांदेड जिल्ह्यात बघा, भाजप 50-50 वर्षापासून कामं करणारे चैतन्य बापूसारखे माणसं त्याला समोर बसून आता हे द्यावं लागाले, इंटरव्ह्यू द्यावा लागाले काँग्रेसच्या लोकांच्या पुढे. भाजप कुठं टिकवली ज्यांनी पहिल्यापासून भाजप, प्रवीण साले असतील, प्रवीण साले यांच्या मुलीला या इलेक्शनमध्ये कुठं आहेत सांगा. तुम्ही जाऊन बाईट घ्या त्यांची. साहेब तुम्हाला तुम्ही आता कुठं कोणत्या इलेक्शनमध्ये आहात, तुम्हाला काय नेतृत्व दिले, काय जिम्मेदारी दिली, त्याची बाईट घ्या तुम्ही जाऊन.
त्यांनी जे व्यक्त करतील ना लोकांसमोर, आम्ही जसं सांगायलो निर्भीडपणानं, आम्ही निर्भळ चेहरे आहात आणि फ्रेश चेहरे आहात, आम्हाला जनता संधी देणार. थोडक्यात नांदेड उत्तरचा व्हावा तसा विकास झाला नाही असंच म्हणायचं तुम्हाला? व्हावा तसा विकास म्हणजे नांदेड उत्तरचा विकास झालेलाच 3,500 कोटी रुपये कुठे गेले मग? हे नाल्यामध्ये नाल्यामध्ये गेली. कारण काय नाली याच्यामध्येच आहेत. विजन काय आहे, मेट्रो सिटी कसं होते नांदेड, हा विजन आहे. हे विजन राहायला पाहिजे होतं. विद्यमान आमदारांनी विकास केला नाही म्हणतायत, विजन नाही आहे त्यांच्याकडे म्हणतायत. आता तुम्ही राष्ट्रवादीकडून स्वतंत्र उत्तरमध्ये लढत आहात, खरं तर दक्षिणमध्ये बोंढारकर आणि प्रतापराव पाटील तुमचे नेते जे आहेत ते युतीमध्ये. तुम्हाला जर महापौर बसवायचा असेल तर तुम्हाला तिघांना एकत्र यावं लागणार. टीका होते बालाजी कल्याणकर. हा निर्णय आमचे नेते प्रताप पाटील चिखलीकर साहेब, हेमंतभाऊ पाटील हे ते निर्णय घेतील. उपमहापौर करायचं काय निर्णय, युती करायचं न करायचं. आम्ही एवढं सांगू शकतो की आम्ही प्रभाग क्रमांक 2 मध्ये ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहोत, नवीन चेहरे आहोत आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्हाला जनता निवडून देईल, विषय नाही. बरं, कसं बघता जी क्लिप व्हायरल झाली अशोक चव्हाणांची की मुस्लिम बहुल भागामध्ये मुस्लिमचा उमेदवार नको आणि DP चव्हाण म्हणतात की काय आर्थिक मदत करू आपण, पैशाची देवाणघेवाण चालू आहे सांगितलं. इसमें कैसा है, जनता सब जानती है. अभी क्या है, जनता ये भी जानती है कि कमल हरा हो चुका है कई जगह. अच्छा, हाँ, तो तो एक भगवा पट्टा नहीं रहा. तो कई जगह कमल जो है हरा हो चुका है. यहाँ तक कि मेरे को एक ने तो अभी बताया कि भाई देगलूरना के इलाके में कमल को एक हरा कलर भी मार दिए किसी ने. अच्छा, हाँ, तो ये परिस्थिति रहने वाली है. इनको क्या है, कुछ सिद्धांत, कोई चीज़ पार्टी के भी सिद्धांत को लेके नहीं चल रहे हो उनके. नहीं, फ्लैग में इनको हरा झंडा चलता मगर उम्मीदवार नहीं होना. उम्मीदवार नहीं होना इनको. हाँ, उम्मीदवार इनको हरा नहीं चलता. अच्छा, हाँ. फिर फ्लैग में क्यों हरा कलर यूज़ कर रहे हो? अब वो सब जानते. अभी क्या है, बी टीम भी बदल गई इनकी. बी टीम इनके एक नहीं रही अभी बी टीम इनके 2-3 हो गए वाले. MIM हो गई, कांग्रेस हो गई. कांग्रेस भी इनकी बी टीम का काम कर रही है. अभी हमारे प्रभाग नंबर 2 का हिसाब लिए तो सब जनता यहाँ प्रभाग नंबर 2 की जानती है कि प्रभाग नंबर 2 से कांग्रेस से भी कौन ठहरे वाला है और बीजेपी से भी कौन ठहरे वाला है. एक ही घर के 2 सदस्य कांग्रेस और बीजेपी से ठहरे और दोनों भाई है और प्रचार उनका खाली मुस्लिम एरिया में हो रहा. तो दूसरे एरिया में कहीं प्रचार दिख रहा भी नहीं उनका. प्रभाग 3 मध्ये मिनल पाटील यांना तुमचे आमदार हेमंत पाटील, भाऊराव कदम कोळीकर मदत करतायत. बालाजी कल्याणकर यांचा आता तिथं थोडा बाचाबाची झाली, घोषणाबाजी झाली हेमंत पाटील यांच्या विरोधात. आत्ताच आमच्या कार्यकर्त्याकडून ते व्हिडिओ भेटला, आम्हाला बघितला आम्ही. खूप वाईट आहे. निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट दिलं नाही तिकडून, खूप वाईट आहे. ते तिकीट द्यायला पाहिजे होतं मिनलताईंना. खूप चांगलं काम आहे त्यांचं. आमच्याकडे जसं आला तिकडे बी जाऊन एकदा त्यांची पण बाईट घ्या, तिकडच्या लोकांची बाईट बाळासाहेब घ्या. देशमुखला तुमच्या इथे डावलंय. अरे ते तर लई देव माणूस आहे हो. त्या बिचाराचं तिकीट काढलंय. आमची तर लई इच्छा होती, सगळ्यांची होती की नव्हती, सगळ्यांची इच्छा होती त्या दोन्ही भावामध्ये एकाला तरी तिकीट भेटायला पाहिजे होतं. ते वाईट झालं बाळासाहेब साहेबासोबत. शिवसेनेचा महापौर होईल म्हणतात. आता कुठून तिकडं राष्ट्रवादी सोबत युती, इकडं कोणासोबत युती आहे हे बघा की पहिले शिवसेनेची. हा, तुमची अहो, मदत करायला प्रभाग लागणार आहे. महापौर करायचं असलं तर भविष्यात तुमची मदत लागणार. आम्हाला कोणाची मत नाही. आमचा साहेब एकटा काफी आहे सगळ्याला. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणजे लय मोठं ब्रँड आहे. हां, त्याला कोणाचीच गरज नाही. एकटा वाघ काफी आहे. ते 17-18 निवडणुका लढल्या आता, त्याच्यापैकी 17 निवडणुका जिंकल्यात साहेबानं. अपक्ष बी जिंकल्यात. मन्याड जाऊ 100% आहे. जाऊन या की एकदा कंधारला तुम्ही. वाघ, सिंह, चित्त सगळं दाखवतात तिकडं. एक नंबर माणूस आहे साहेब. आम्ही आहे की नाही, दहशतीखाली सामान्य जनता जगते. 100% लोकशाहीचा उत्सव साजरा करायचा. 100% दहशती खाली आहे. जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा विषय आहे. आता आमची काल रॅली होती. आता जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रभागातून आम्ही रॅली काढली. त्याच्या घराच्या पुढं चेंबर फुटलेत. सगळी घाण बाहेर निघाली. सगळ्या गल्लीमध्ये चेंबर बाहेर निघालेत. आणि ते उमेदवार आहेत सध्याला सत्तेच्या पार्टीकडून. म्हणजे मारायचा काय प्रश्न आहे? अहो लय जनता नाराज आहे साहेब. जाऊन बघा की तुम्ही एकदा काय म्हणतात. एकदा त्याला बी बाईट घ्या तुम्ही. म्हणजे त्यांचं नाव घेऊन कोणाला मारणार? सगळ्या जे बी आता जे माजी नगरसेवक आहेत 7 वर्षापासूनचे जे आहेत पहिलेचे, ते सगळ्यावर नाराज आहेत. टोटल सगळे 4ही. तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत आता दुसऱ्या पक्षाचे आम्हाला कोणीही प्रतिस्पर्धी नाही. आम्हाला कोणची पार्टी बी प्रतिस्पर्धी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वतंत्र आहे आणि स्वतंत्र लढणार आणि सत्ता मिळवणार 100%. आताच काही दिवसापूर्वी प्रताप पाटील चिखलीकर यांनी एक व्हिडिओ दाखवला की अशोकराव चव्हाण हे डीलर आहेत, लीडर नाहीत. आणि काल मुख्यमंत्र्यांची सभा होती आणि त्या ठिकाणीच मागे एक लोकसभेची त्यांची सभा झाली होती प्रताप पाटील चिखलीकरांची. त्यावेळेस हे स्टेटमेंट केलं होतं. काल काय केलं?
मला तुम्ही प्रश्न विचारलात बरोबर आहे. ते व्हिडिओ काढा कालच्या सभेचा आणि चव्हाण साहेबांना भाषण कधी केले बघा. मुख्यमंत्री यायच्या आधी एक कार्यकर्ता म्हणून भाषण केले. स्वतः मुख्यमंत्री राहिलेले चव्हाण साहेब आज गल्लीमध्ये बसलेत. गल्लीमधून आज घरामध्ये येऊन आमच्या वार्डामध्ये 10 लोकांची सभा घ्यायला. एवढा मोठा नेता आज आहे की नाही. जर समजा मुख्यमंत्री येण्याच्या अगोदर एक छोटा कार्यकर्ता सूत्रसंचालन केल्यासारखं जर त्याने स्वतः पहिलं जर भाषण सुरू करत असेल तर त्याच्यापेक्षा दुर्दैव काय वाटेल. म्हणजे त्यांची थोडी प्रतिमा खालवली असं वाटते का, म्हणजे डाऊन लेवल बॅकफुटवर गेलेत असं वाटतं. ते सभेतूनच लोकांना कळून गेलं. नांदेडच्या जनतेला त्या सभेतूनच कळून गेलं. एका काळाचा रुदुबा होता, लोक वेट करत थांबायचे. आज त्यांना सूत्रसंचालन केल्यासारखं आज पहिलंच बोलावं लागले पूर्ण मंत्री येण्याच्या अगोदर, जसं आज आम्ही कार्यकर्ते आहोत. खरं तर नांदेडचं विजन त्यांनी जाहीरनामा त्यांच्या समोर मांडायला पाहिजे होता मुख्यमंत्र्यांनी. हां, मग तेच सांगतो ना. म्हणजे काय, त्यांना जाहीरनामा मांडायचा नाही, काहीच मांडायचं नाही. त्यांना फक्त सत्ता कशी मिळवता येते त्यांनी त्यांची चमडी वाचवायले. काँग्रेसची सत्ता देखील होती आणि आता म्हणतात पुन्हा भाजप जिथे IT हब करू, नांदेडला बदलून टाकू, लंडन करू म्हणतात, इंदोर करू म्हणतात. मग एवढे 50 वर्ष झालं काय झालं मग नांदेडमध्ये? काय झालं? तेच रस्ते आहेत, तेवढीच सिटी आहे. जे लोक खरं तर व्यावसायिकांना आणि जे डेव्हलपवाले आहेत त्यांचं आम्हाला धन्यवाद करायचं आहे की त्यांच्यामुळं तरी की नाही बिझनेस करत असतील, पण कुठं तरी बिल्डिंग तरी मोठ्या दिसायलेत. पण यांनी तरी कुठं काहीच केलेलं नाही. बाहेरचे लोक येऊन आहे की नाही, असं सुपर मार्केट असेल, काही असेल, मॉल असतील, हे स्वतः बिझनेससाठी इथं आले आणि ते आता आम्हाला कुठंतरी तेवढं तरी बघायला भेटायला. इथं बिल्डिंग आहेत, काच आहेत, मोठे एकाच ठिकाणी शॉपिंग करता येते. हे त्यांनी करायले. तर यांनी काय केलं आजपर्यंत? खरं तर नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काय होईल यावेळेस? खासदार काँग्रेसचे नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता पुरं भाजप जे आहे ते भाजप थोडक्यात काँग्रेस होऊन गेले. पुरं BJP पुरं आता आमच्याच प्रभागामध्ये जे उमेदवार आहात ते पुरे काँग्रेसचेच उमेदवार आहेत. ते फक्त कमळाच्या चिन्हावर लढत आहेत. आणि तुम्ही जे प्रश्न थोड्या वेळापूर्वी केला, ऑफिस उघड आहे वगैरे उमेदवार आमचे म्हणलेत. ऑफिस उघडल्यानंतर कोणाच्या समस्या मिटत नसतात फक्त ऑफिस उघडल्यानंतर. त्याच्यासाठी ते आपल्याला काम करावं लागते, रोडवर उतरून करावं लागते. रोडवर उतरून कोणाचं अंत्यविधी राहिली तर ऑफिस उघडल्या झाल्यानंतर त्याची अंत्यविधी होत नसते. अंत्यविधीला उपमहापौर राहिलेले बहुतेक असं कळते. तुमचे उपमहापौर राहिले असते तरी पण त्यांचं ग्राउंड लेवलला काय काम आहे? रोडवर राहावं लागते. ऑफिस उघडून नुसतं बोर्ड लावून ठेवल्यानं होत नसते नावाचा. त्यासाठी काम करावं लागते, रोडवर राहावं लागते, ग्राउंड लेवलला राहावं लागते. थोड्या दिवसाखाली पावसाळ्यामध्ये पाण्याचा पूर आला होता तर पुरात जावं लागते. तिथं समस्या ऐकून घ्यावं लागतात लोकांच्या, काय नाही ते. कुठं ड्रेनेज जॅम झाली तर तिथे जाऊन उभं टाकावं लागते. ऑफिस उघडल्यानंतर ड्रेनेजचं पाणी ऑटोमॅटिक जाणार आहे काय? निघणार आहे का? नाही निघणार आहे. लोकांच्या समस्या मिटणार, कोणाच्या सुखादुखामध्ये जावं लागणार आहे. ऑफिसवर एखादा व्यक्ती ठेवून जर ते जर काम बघत असेल तर त्या व्यक्तीलाच आज लोकांना मतदान मागायला हे करावं. समजा महापौर राहिले तरी पण काही फरक पडणार नाही. उपमहापौरात राहावं तसा प्रभागाचा विकास झालेला नाही आणि उपमहापौराचं काम आमच्या प्रभागामध्ये 0 आहे. किती जागेवर विजय होईल उत्तरमध्ये? उत्तरमध्ये आता तर आमच्या तिन्ही प्रभागामध्ये तर राष्ट्रवादीचं सध्याच्या परिस्थितीला चांगलं वातावरण आहे. आता आमच्या प्रभागापुरतं बोलणं पूर्ण गेलं तर आमच्या 4 जागा येतील निवडून 100%. काय होईल या ठिकाणी उत्तरमध्ये? काय होईल म्हणजे काय विजय कोणा, म्हणजे किती जागा येतील तुमच्या? आता तुम्ही सगळ्यांनाच विचारलं साहेब, तर सगळे उमेदवार तर हेच म्हणतील आमचाच विजय होईल. 16 तारखेला बघू कोणाचा विजय होईल, कोणाचा काय होईल ते. उमेदवाराला कॉन्फिडन्स पाहिजे. 100% आम्हाला कॉन्फिडन्स आहे. ह्याच्या पहिले तुम्हाला म्हणलो ना मी 100% विजय आहे. 100% विजय आहे. आता मला एक सांगा, तुम्ही खासदार BJPचा एक खासदार आहे म्हणले. एक खासदार नाही, 2 खासदार आहेत. आमदार किती आहेत BJPचे? 6 आमदार आहेत. राष्ट्रवादीचे किती आमदार आहे? राष्ट्रवादीचा एकच खासदार आहे का राष्ट्रवादीला? तर मागच्या नगरपालिकेच्या इलेक्शनला 72+ सीटा आल्या आणि 3 तालुक्याला सत्ता आली. म्हणजे एकट्या आमदाराची ताकद सगळ्याला भारी पडली की नाही. याला म्हणतात प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब. याच्यानुसार तुम्ही ताकद लावून घ्या की आमची ताकद काय आहे. अशोक, जे आता तुम्ही जे नांदेड दक्षिणमध्ये युती केली आहे प्रतापराव पाटील चिखलीकर आणि आनंद बोंढारकर, हेमंत पाटील म्हणतात की अशोकराव मुक्त नांदेड करायचे आहे. तेवढ्या मोठ्या प्रतिमेबद्दल मी बोलायला एवढा मोठा नाही. आता ते वरचा विषय आहे, ते हेमंत भाऊ आणि प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांचा विषय आहे. त्याच्याबद्दल बोलण्यात कमी मोठा नाही. नक्कीच आपण पाहू शकतो की प्रभाग क्रमांक 2मध्ये आपण आहोत आणि राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत प्रताप पाटील चिखलीकर यांनी या ठिकाणी 4ही उमेदवार दिलेत. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जनता प्रतिसाद देते, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जनतेपुढे जातो आहे आणि येणाऱ्या 16 तारखेला आमचा विजय होईल अशी प्रतिक्रिया उमेदवारांनी दिलेली पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा